नमस्कार पलटण. तर आज मी पुन्हा आलो तुमच्या भेटीला. आज मी तुम्हाला सांगणार आहे, अस्लम इनामदार हा पुणेरी पलटणसाठी एक एक्स फॅक्टर प्लेयर का असणार आहे या सीझनमध्ये. तर अस्लम इनामदारची अशी काही वैशिष्ट्ये आहेत, जे त्याला एक्स फॅक्टर ठरवतातच आणि टीमला विजयाच्या दिशेने नेतात. तर मी तुम्हाला सांगतो, अस्लम का एक्स फॅक्टर आहे. त्यातला माझा पहिला मुद्दा असा असेल, अस्लम हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. अस्लम हा टीममध्ये जेवढा रीडिंग करतो, तेवढाच तो डिफेन्समध्ये सुद्धा योगदान देतो. त्यामुळे टीमला जी एक चांगली संधी भेटते आणि टीममध्ये त्याचं जे योगदान आहे, त्या योगदानामुळे टीममध्ये त्याचा एक विजयाचा मोलाचा वाटा आहे असं मला वाटतं. तर पुढचा मुद्दा आहे माझा नेतृत्व कौशल्य. अस्लम इनामदार हा एक तरुण खेळाडू आहे. त्यासोबतच पुणेरी पलटण संघाने त्याला सीझन 10 मध्ये कॅप्टनशिपची जबाबदारी दिली. त्या कॅप्टनशिपच्या जबाबदारीमध्ये त्यानं स्वतःला सिद्ध करून दाखवलं की आपण टीम कशी हँडल करू शकतो. त्या टीमच्या हँडलमध्ये तरुण खेळाडूंना मार्गदर्शन असेल, त्यासोबतच टीमच्या क्रुशियल सिच्युएशनमध्ये स्वतः पुढाकार घेऊन टीमला पुढे नेलेला असेल. या सगळ्या त्यानं घेतलेल्या रिस्कमध्येच त्यानं जो टीमला सीझन 10 मध्ये चॅम्पियन बनवलं आणि स्वतःची एक लीडरशिप सिद्ध केली. यामुळे सीझन 11 ला सुद्धा पुणेरी पलटणने त्याच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे आणि नक्कीच हा जो विश्वास दाखवलेला आहे, अस्लम पुन्हा यावेळी सिद्ध करून दाखवेल की तो एक चांगला लीडर कसा असू शकतो. तर माझा पुढचा मुद्दा असेल सातत्य आणि विश्वास. अस्लम हा एक असा प्लेयर आहे ज्यानं कंटिन्यू लास्टचे 2-3 सीझनमध्ये एक चांगला कंटिन्युअस परफॉर्मन्स दिलेला आहे. मग ते रेडिंगमध्ये असू दे किंवा डिफेन्समध्ये असू दे. अस्लमचा हा कंटिन्युअस असलेला चांगला परफॉर्मन्स टीमला एका चांगल्या विजयाच्या दिशेने नेतोच. त्यासोबतच मॅनेजमेंटचा अस्लमने जो विश्वास जिंकलेला आहे, तो एक फायदेशीर आहेच. तर माझा पुढचा मुद्दा असेल खेळण्याची जाण. अस्लमला या गोष्टीचं परफेक्ट नॉलेज आहे की आपल्या टीमला कधी शांत करायचं आणि कधी आघाडीवर न्यायचं. अस्लमचा हा जो असलेला स्ट्रॅटेजी म्हणता येईल किंवा या सगळ्या गोष्टी असतील, ही पुणेरी पलटणला फायदेदायक तर ठरतेच. त्यासोबतच विजयाला आपल्या टीमला आघाडीच्या दिशेनं नेते असं मला वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला असं वाटतं अस्लम या सीझनला पुणेरी पलटणसाठी एक एक्स फॅक्टर ठरणारच आहे. तर तुम्हाला काय वाटतं, पुणेरी पलटणचा असा अजून कोणता प्लेयर आहे जो आपल्याला या सीझनला चॅम्पियन बनवून देईल? तर तुम्ही आपली मते आपल्या चॅनलवरती लाईक करा, फॉलो करा आणि कमेंटमध्ये आपली मते जरूर कळवा. थँक यू.